देतो डावा भक्ताचो पाता अनुभव वाला तर खंडा नाही तर म्हणजे मुक्ती मधला दोंडा गोडतो मध्ये पापी कर्माच्या मानेचा मेंढा ज्याला देतो त्याला निधय देतो येतो त्याच टाकून पुसून देतो हातामध्ये गोड गोटंबा घेऊन 5 घरं मल्लाची वारी मागायला लावतो म्हणून म्हणतात ना बाप देव चढोबा परमेश्वराच्या विठोबा हातामध्ये काठी मध्ये लाग मध्ये दाई दुश्मनाच्या पाठी समुद्रात उडी मारली माणिक मोत्यासाठी शेवटी बाबा शंकाला हाती दैवा असून लढला की पाऊस पडतो शेताच्या काठी आणि आपण जाऊन बसला काही त्या खडे पठारच्या टेकडावरती म्हणून माझ्या हिंदू धर्माचा खंडोबाचा कुठेही सापडलेला नाही माझ्या खंडोबाला टेकडीवरची जागा दिलेली आहे हा देव त्याची आहे बरोबर या देवाचं राहणं उंच शिखरावरती आहे म्हणून कुठेही गेलं खंडोबाचं मंदिर तुम्हाला सापडलेला कधीच पाहायला मिळणार नाही म्हणून या देवाची याला मला कोकणामध्ये म्हणतात केला दत्तन भागामध्ये याला कंडरा बाबा वेडा म्हटलं जातं याचं वेडपण अद्याप कोणाला कळलेलं नाही नाही कळसूत्राची दोरी बाहुला नाचवतो नानापरी पुतण्यासारखा काय तर याच्या हातामध्ये खेळ आहे हा म्हणजे काहीतरी एखाद्या घरामध्ये जर शिल्लक अन्नाचं खोबरं करतो माणसात माणूस टिकीत नाही चित्रप लागू देत नाही आणि माणसाला अन्न खाऊ देण्यामुळे या खेड्या खंडोबा म्हटलं गेलेलं आहे आज याची भक्ती करायची असती तर मनाच्या अंतःकरणापासून करा आज काहीतरी माणूस सहज बोलून जातो काय सांगायचं दादा म्हणजे आमच्या फलाण्याचं घराणं होतं काय त्या घराण्याचा बहर होता काय त्या घराण्याचा रुबाब होता परंतु पाहता पाहता सहजासहजी माणूस बोलून जात काय सांगायचं दादा म्हणजे त्याच्या घराचा सगळा खेळ खंडोबा झाला म्हणून त्या खंडोबाचा घातला संसार दुसरा हा संसारामधला उंदीर आहे कधी कात्रावारी याचा तपास लागणार नाही म्हणून काहीतर या देवाची भक्ती करायची असेल मनाच्या अंतःकरणापासून करावी आपल्या हिंदू धर्माला बनले 3 कुलदैवत आहे जगदंबे अंबाबाईचा सफळ वाजून गोंधळ करा म्हणजे तुमच्या घराघराचा गोंधळ मिटला जातो बाप लेकाचं पटत नाही जावांचं पटत नाही मुलं आई वडिलांचं मानत नाही सर्व घरामध्ये खेळ खंडोबा होतो आज त्याचा गोंधळ दूर होण्यासाठी जगदंबे अंबाबाईचा संभाळ वाजून गोंधळाला तुमच्या घराघराचा गोंधळ मिटला जातो दुसरं कुलदैवत भैरवनाथ महाराज नाथ साहेबाचा डौर वाजवून फराळ करा तुमच्या